जर आज मुंबईमध्ये जनसुरक्षा मोर्चा निघतोय, खास करून जर बघितलं जी विधेयक पारित झालं होतं त्याच्या विरोधामध्ये, पण त्यामध्ये काँग्रेसचा काही सहभाग पाहायला मिळत नाहीये. खर तर जनसुरक्षा विधेयक जे विधिमंडळामध्ये मांडलं गेलं पण नाही आहे ना रे. तुम्ही खात्री करून अरे घ्या. अजूनही काँग्रेसचा एकही नेता नाही आला. काँग्रेस कोल्हापूरमध्ये आहे ना, नाही आहे ना रे. आणि बंटी पाटील बंटी पाटील आहेत ना. अरे प्रश्न असा आहे, मुंबई मी काय विचारलं मुंबईमध्ये, ठीक आहे. मग राज्यभरात आंदोलन होते पण आता मी मुंबईमध्ये फक्त मुंबईबद्दल विचारलं. वन ॲट अ टाइम सारे क्वेश्चन. चुकीचा प्रश्न कसा विचारला मी? थांबा सर. तर मुंबईमध्ये मोर्चा होतोय, काँग्रेसचे कुठलेही नेते उपस्थित नाहीये. जनसुरक्षा विधेयकावरती हा मोर्चा काढतात, त्याच्या विरोधामध्ये मोर्चा काढला नाही. जनसुरक्षा कायदा हा मुळात संविधानानं या देशातल्या प्रत्येक नागरिकाला सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधामध्ये किंवा त्याच्या समस्या मांडण्यासाठी एक चळवळीचं जे शस्त्र आहे ते शस्त्र बोचट करणारं आणि त्याच्या जे मूलभूत अधिकार आहेत त्या मूलभूत अधिकारावर अतिक्रमण करणारा असा हा कायदा आहे. आणि त्यामुळं या कायद्याला सगळ्याच घटकातून विरोध होतो आहे. मुंबईतल्या मोर्चामध्ये किंवा कोल्हापूरच्या मोर्चामध्ये कोण आलं कोण नाही आलं हा मुद्दा महत्वाचा नाही आहे, परंतु सगळ्याच घटकाचा या कायद्याला विरोध आहे. आणि त्यामुळे हळूहळू या महाराष्ट्रातल्या चळवळी संपवण्याचा कारस्थान आहे. आणि चळवळी संपल्या तर केवळ सरकार निर्धास्त राहणार नाही, उलट सरकारची डोकेदुखी वाढणार आहे. कारण चळवळी ह्या समाज मनाच्या असंतोषीला वाट करून देणाऱ्या यंत्रणा आहेत. म्हणजे प्रेशर कुकरची शिट्टी वाजल्यानंतर जसं प्रेशर कमी होतं तसं अधूनमधून चळवळीच्या माध्यमातून समाजातला जो असंतोष आहे तो असंतोष बाहेर पडला तर शांतता आणि सुव्यवस्था राखायला मदत होते. आणि ते जर नाही झालं तर मी धोका पुढचा असा सांगतो की याच्यानंतर थेट दंगली होतील आणि त्याच्यामध्ये फार मोठं नुकसान समाजाचं होईल. कारण त्याशिवाय समाज मनाला असंतोष व्यक्त करायला जागाच राहत नाही. आणि त्यामुळे हा कायदा हा सरळ सरळ समाजाच्या विरोधातला, लोकशाहीच्या विरोधातला आणि सर्वसामान्य माणसाची जी मूलभूत अधिकार आहेत ते अधिकार संकुचित करणारा असा हा कायदा आहे आणि त्याला विरोध झालाच पाहिजे. तर तुम्ही जसं उल्लेख केला त्यामुळे मी नेपाळवरती प्रश्न विचारतो. मुठभर लोकांच्या हातातली संपत्ती आल्यानंतर लोक लुटाव करतात का? भ्रष्टाचाराची प्रकरणं ज्या पद्धतीने नेपाळमध्ये पाहायला मिळाली आणि सत्ता उलटून टाकली. 100% बांगलादेशामध्ये जे झालं, नेपाळमध्ये जे झालं ते का होतं तर सत्तेचं केंद्रीकरण झालं आणि सामान्य माणसाच्या मूलभूत अधिकारावर गदा यायला लागली, त्याचे अधिकार संकुचित व्हायला लागले. तर अशा प्रकारे अचानक स्फोट होतो. मी हाच धोका आता सांगितलेला आहे की अशा प्रकारे कायदे करून जर का तुम्ही सामान्य माणसाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तर एक नेपाळ सारखा स्फोट व्हायला वेळ लागणार नाही. लोक रस्त्यांवर आले तसं महाराष्ट्रात तुमच्या बाबतीत होणार असं टोला जो आहे पुन्हा संजय राऊतांनी शिंदे गटाने. नाही, मी जे आता बोललो तेच ते त्यांच्या भाषेत बोललेले आहे. त्यांची भाषा जरा वेगळी आहे, परंतु हेच आहे, इशारा हाच आहे. आणि म्हणून असे कायदे करून तुम्ही जनमानसाचा आवाज दाबू शकताय, परंतु कायमस्वरूपी दाबू शकणार नाही. स्फोट झाला तर सगळ्यांना महागात पडेल. तर महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर, खास करून जे खूप प्रकरणामध्ये ग्रुपचं प्रकरण होतं त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर अजित पवारच्या संदर्भातल्या वृत्त पुढे आलं. त्यानंतर काल त्या बातम्या आल्या, आज अजित पवार आजारी पडले. अलीकडं अजितदादा रॉबिनहुड सारखं वागायला लागलेले आहेत. पुरेशी माहिती न घेता त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माहितीवर विसंबून अशा प्रकारे काहीतरी करायला जातात आणि गोत्यात येतात. त्याचंच हे उदाहरण आहे. मुळामध्ये बेकायदेशीररित्या मुरुम तस्करी करणाऱ्यांना पाठीशी घालायचं अजितदादांना काही कारण नव्हतं. ती त्यांच्या स्टाईलनं त्यांच्या कार्यकर्त्यांना गप्प बसवू शकले असते, परंतु मुळामध्ये जे मुरुम तस्करी करत होते, ज्यांनी रॉयल्टी बुडवलेली होती, त्यांना पाठीशी घालण्यासाठी अधिकाऱ्यांना अशा प्रकारे तंबी देणं बरोबर नाही.
याचा अर्थ सगळेच अधिकारी नीट काम करतात असंही नाही. जे नीट काम करत नाहीत किंवा भ्रष्टाचार करतात त्यांना दाबलंच पाहिजे, परंतु वस्तुस्थिती समजून घेऊन मग बोललं पाहिजे. ते अधिकार पदावर आहेत. च्या मागे पळताना दिसतायत. त्यांचं हे म्हणणं आहे काय म्हटलं? मीडिया ट्रायल ते सुरू आहे अजित पवारांच्या या परत रोहित पवार हे अजित पवारांना पाठिंबा देताना पाहायला मिळतात. ते म्हणतात की सगळी अजितदादांच्या विरोधात मीडिया ट्रायल आहे. काका पुतल्यांचं प्रेम आलं. रोहित पवारांना काय वाटतंय मला माहित नाही, परंतु माझं मत ठाम आहे की अजितदादा इथं चुकलेले आहेत. ते नको तिथं रॉबिनहुड बनायला गेले आणि ते गोत्यात आलेले. त्यामुळे ते आजारी पडले का? हा शक्यता आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावरती इतक्या दिवसापासून सर्वोच्च न्यायालयामध्ये काही दशकांपासून केस सुरू आहे. आज त्याच्यावरती धैर्यशील माने आणि तुमच्या परिसरातील जे खासदार आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होत आहे. काय वाटतं, बैठकावर बैठका होतात मात्र प्रश्न पुढे जात नाही? मुळामध्ये महाराष्ट्राचे जे वकील आहेत ते नीट पद्धतीनं सुप्रीम कोर्टातली केस हाताळत नाहीत असं माझं स्पष्ट मत आहे. इतकी वर्षे सीमा प्रश्न भिजत पडलेला आहे आणि जेव्हा निवडणुका जवळ येतात तेव्हा मात्र तो सीमा प्रश्न जिवंत होतो. आणि एकूणच महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांचा त्या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा राजकीय असल्यामुळं हा प्रश्न भिजत पडलेला आहे. माधुरी हत्येची प्रकरणी आपण SITच्या समोर काल साक्ष दिलेली आहे. साधारणतः काय मुद्दे झालेले आहेत त्या साक्षीमध्ये आणि तुम्ही तुमचं मत काय मांडले? सुप्रीम कोर्टामध्ये 2 केसेस चालू आहेत. एक केस चालू आहे ती संपूर्ण देशातल्या सर्व कॅप्टिव्ह ज्या हत्या आहेत, पाळीव हत्या आहेत, ते वनतारालाच का पाठवले जातात अशा अर्थाची एक केस आहे. आणि त्या संदर्भामध्ये चौकशी करायला सुप्रीम कोर्टानं SIT नेमलेली आहे. आणि त्या SITनं मी माधुरी हत्येबद्दल जे आंदोलन केलेलं होतं त्यावरून माझंही काही म्हणणं आहे का, माझ्याकडे काय पुरावे आहेत का, या संदर्भामध्ये माहिती घेण्यासाठी म्हणून मला पाचारण केलेलं होतं. आणि मी साक्ष काल SIT समोर दिलेली आहे. मला जे वाटलं ते मी SIT समोर सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट, माधुरी हत्येच्या बाबतीत अपडेट अशी आहे की महाराष्ट्र सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये विनंती केलेली आहे सुप्रीम कोर्टाला की आधीचा जो निकाल आहे तो बदलून माधुरी हत्येवर चांगल्या पद्धतीनं वनताराच्या देखरेखीखाली नांदणीमध्येच मठामध्येच उपचार व्हावेत. आणि महाराष्ट्रातल्या इतर हत्तींच्यावर सुद्धा आवश्यकता पडली तर उपचार व्हावेत. यासाठी 6-7 एकर जमीन मठाच्या मालकीची उपलब्ध करायला नांदणी मठ तयार आहे. आणि त्यामुळं पूर्वीची वनतारामध्ये माधुरीला पाठवण्याची जी का ऑर्डर आहे ती बदलून माधुरीला नांदणी मठामध्ये पाठवण्याची ऑर्डर द्यावी अशा प्रकारे महाराष्ट्र सरकारचे वकील धर्माधिकारी यांनी सुप्रीम कोर्टासमोर मेन्शन केलं. त्याच्यावर 8 तारखेला सुनावणी झाली आणि आता पुढची सुनावणी शुक्रवारी आहे. त्याच्यामध्ये कदाचित निकाल होईल. शक्तीपीठ महामार्गासंदर्भात तुम्ही नितीन गडकरी यांची भेट घेतली. तुम्ही म्हटलेलं आहे की रत्नागिरी नागपूर जो सध्या 6 पदरी रस्ता आहे तो 8 पदरी करण्यात यावा आणि या संदर्भात केंद्र सरकारने आर्थिक भार मदत करावी असं तुम्ही त्यांची भेट घेऊ शकता. शक्तीपीठ महामार्गातून जवळपास 50,000 कोटीचा भ्रष्टाचार होणार आहे. 50,000 कोटीचा घपला पाडला जाणार आहे हे वारंवार मी सांगतोय. आणि माझ्या या मताचं कुणीही खंडन आजपर्यंत केलेलं नाही, कारण ती वस्तुस्थिती आहे, सत्य परिस्थिती आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतात तो माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे. तुम्ही तुमचा ड्रीम प्रोजेक्ट रेटण्यासाठी, कुठला उद्योगपतींचा फायदा करण्यासाठी महाराष्ट्रातली 27,000 एकर पिकाऊ जमीन ज्याच्यातले 80% बागायत आहे बर्बाद करू नका असं आमचं म्हणणं आहे. तुमच्याकडे सत्ता आहे, तुमच्याकडे ताकद आहे, पैसा आहे म्हणून शेतकऱ्यांच्यावर जबरदस्ती करू नका. कारण 2 दिवसापूर्वी सरकारने एक आदेश काढलेला आहे. आता सर्वे करायला येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये ज्या शेतात सर्वे करायचा आहे त्या शेताच्या मालकाशिवाय कुणीही तिथं जायचं नाही, अन्यथा त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येईल असा आदेश काढलेला आहे. याचा अर्थ मोजणी करणार ज्याची जमीन आहे तो एकटा असणार आणि ती मोजणी व्हावी म्हणून 50-100 पोलिसांची झुंड आणि हे सगळे सरकारी अधिकारी ते मात्र 100-150 असणार. तुमच्यात हिंमत आहे तर मग एकटे मोजायला या.
अशी आमची भूमिका आहे. आणि म्हणून अशी जबरदस्ती करून दडपशाही करून शेतकऱ्याच्या जमिनी हिरावून घेण्यापेक्षा तुमचा ड्रीम प्रोजेक्ट तुम्हाला लखलाभ होऊन दे. आणि तो मग देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आहेत. या महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घ्यावा. आणि म्हणून गडकरींना मी विनंती केली की तुमचा नागपूर रत्नागिरी हा जो महामार्ग आहे 4 पदरी आहे, त्याच्यावर तुरळक वाहतूक आहे. जेवढा अपेक्षित आहे तेवढा टोल वसूल होत नाही. तेव्हा राज्य सरकार आधीच कर्जात सापडलेलं आहे. ठेकेदार आत्महत्या करतायत. 90,000 कोटी रुपयाची थकीत बिलं मिळत नाहीत म्हणून 2 ठेकेदारांनी महाराष्ट्रातल्या आतापर्यंत आत्महत्या केलेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये आणि 20,000 कोटी रुपयाचं कर्ज काढून भूमी संपादन करण्यापेक्षा जे शेतकरी द्यायला तयार नाहीत, आधीच नागपूर रत्नागिरी महामार्ग 6 पदरी किंवा 8 पदरी करायचं म्हणून आधी भूमी अधिग्रहण झालेलं आहे. त्याचं वाइंडिंग करा, त्याचं रुंदीकरण करा आणि तो एक्सप्रेस करा, अशी सूचना मी गडकरींना केली आहे. हैदराबाद गॅझेट पाठोपाठ सातारा गॅझेटसाठी आता शासनाकडून हालचाल सुरू आहे. मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत पुणे विभागीय आयुक्तांना हे आवाहन देण्यात आलं. हैदराबाद सातारा गॅझेट संदर्भामध्ये महिन्याभरामध्ये विचार करू असं जरांगे पाटलांना मुख्यमंत्र्यांनी आणि मंत्री उपसमितीनं आश्वासन दिलेलं आहे. आणि त्या आश्वासनानुसार त्यांनी आता ते सातारा गॅझेट काय आहे ते बाहेर काढून त्याची अंमलबजावणी करावी. सर, हैदराबाद गॅजेटमध्ये बीजेएनटीचाही देखील समावेश आहे. आणि बीजेएनटी मध्ये जर बघितलं विविध समाज त्यामध्ये येतो. त्या पद्धतीनं मराठ्यांचा उल्लेख करून जे ओबीसीचं आरक्षण मिळणार आहे, त्याच पद्धतीने बीजेएनटीना अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करून देण्याचं सूचना त्या हैदराबाद गॅजेटमध्ये होत्या. तशाच प्रकारचे महाराष्ट्रातले बीजेएनटी समाज आता मागणी करताना पाहायला मिळतोय की त्यांना त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात यावं. हे सारे गुंतागुंतीचे प्रश्न उपस्थित होणार आहेतच. आणि त्या प्रश्नाची उकल करायचा असेल तर महाराष्ट्र सरकारनं पुढाकार घेऊन तामिळनाडूप्रमाणे जे 52% आरक्षणाची कॅप आहे ती काढली पाहिजे. तामिळनाडू जसं 70-72% वर आरक्षण गेलं तसं झालं तर सगळे घटक त्याच्यातून समाधानी होतील. हे करण्याशिवाय आता महाराष्ट्रासमोर पर्याय आहे. काल उपराष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील काही पक्षाच्या खासदारांनी एनडीएला मतदान केल्याचं समजतंय. काय माहित नाही मला असं झालेलं आहे काय. मी काय एनडीएचा प्रवक्ता नाही किंवा एनडीएचा घटक नाही किंवा इंडियाचा पण नाही आहे. परंतु कदाचित मला असं वाटतं की राज्यसभेतले ज्यांची मुदत संपत आलेली आहे पुन्हा त्यांना ज्यांच्याकडे निवडून येण्यासाठी संख्याबळ नाही अशा लोकांनी मतदान केलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुम्हाला नक्की कोणाकडे म्हणायचंय? महाराष्ट्रातील जर पाहिलं शरद पवारांकडे आता संख्याबळ नाही, संजय राऊतांकडे. ते तर प्रमुख नेते आहेत इंडियाचे, त्यांच्याकडून असं झालेलं नाही. पण बाकी छोट्या मोठ्या पक्ष अनेक आहेत इंडियामध्ये, तेव्हा त्यांना उमेदवारी मिळणार नाही अशी खात्री आहे. अशांचं मत फुटलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर लिंगायत समाज जो आहे तो आता त्यांना वेगळ्या धर्माची मागणी करताना काही समाज पाहायला मिळतो. तर काहींचं म्हणणं आहे की ते हिंदू आहे. तुमच्या भागात देखील त्या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात लिंगायत समाज पाहायला मिळतो. तुमचं याच्यावरती काय मत आहे? संविधानाप्रमाणे धर्माची व्याख्या जी केलेली आहे त्याच्यामध्ये ज्या धर्माकडं एक धार्मिक ग्रंथ, एक देवता, आणखीन संस्थापक, आणखीन असे काही निकष आहेत, ते निकष लिंगायत समाजाचे पूर्ण होतात. कारण महात्मा बसवेश्वरांनी लिंगायत समाज स्थापन केलेला आहे. त्यांच्याकडे धर्मग्रंथ आहे, आणखीन ध्वज, या 3 बाबी आहेत त्या पूर्ण करतात. आणि त्याच आधारानं शीख, जैन या धर्मांना स्वतंत्र धर्माचा दर्जा मिळालेला आहे. आणि त्याच धर्तीवर लिंगायत समाजाला सुद्धा स्वतंत्र दर्जा मिळावा धर्माचा, यासाठी गेल्या अनेक वर्षापासून मागणी चालू आहे. दिल्लीमध्ये सुद्धा त्यांची आंदोलनं झालेली होती. त्या आंदोलनात मीही अनेक वेळा सहभागी झालेलो होतो आणि त्यांची मागणी ती रास्त आहे असं माझं मत आहे. तर सरकारी नोकऱ्यांमध्ये कुठे ना कुठे एक मोठा धक्कादायक गोष्ट बाहेर आली. नागपूरचा एक ठग आहे, त्याने मंत्रालय दलनात वेगळे बोगस इंटरव्ह्यू घेतले हे समोर आलं आहे. नोकर भरतीत लाखोंची फसवणूक
जी आहे ती बाहेर आली आहे. मंत्रालयाची सुरक्षा व्यवस्था भेदली आहे हे दिसून येतं. ना अशा पद्धतीनं जर का सरकारी नोकर आहे असं भासवून किंवा सरकारी खात्यातल्या खोटी ओळखपत्र तयार करून जर हे करत असतील तर शासन काय करायला लागलंय आणि ही जबाबदारी मुख्यमंत्र्यांच्यावर आणि विशेषतः सामान्य प्रशासन विभागावर येते. त्याने आणि ही जबाबदारी त्यांना नाकारता येणार नाही. माळेगाव बॉम्बस्फोटला घेऊन तर जे आरोपी सुटले गेले आहेत त्यात कर्नल पुरोहित आहेत, साधी प्रज्ञा सिंग ठाकूर आहेत, या सगळ्यांवरती जे आहे आता जे विक्टिम्सच्या फॅमिली आहेत ते न्यायालयात जाण्या इच्छा करतायत की हे सगळं जे आतापर्यंत इन्व्हेस्टिगेशन झालंय तो प्रॉपर नाही झालाय, ट्रान्सपरंट नाही झालाय आणि असंच त्यांना मुक्त करण्यात हे चुकीचं आहे असं सांगतात. मालेगाव बॉम्बस्फोट काय किंवा मुंबई बॉम्बस्फोट काय, दोन्ही बॉम्बस्फोटातले आरोपी निर्दोष सुटलेले आहेत. एक सामान्य माणूस म्हणून माझा प्रश्न एवढाच आहे, मग हे बॉम्बस्फोट केले कुणी, या प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे.